Co-powered by Techno. 5 तारखेला बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवीमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमात येणार आहे। या निमित्तानं विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। संजय राठोड सर आपल्या सोबत आहे। सर कशी तयारी आहे? अतिशय जोरात तयारी आहे, उत्साहामध्ये तयारी आहे। बंजारा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये सुद्धा देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातले बरेच मंत्री पोहरा देवीला संत सेवालाल महाराजांच्या पावन भूमीमध्ये येत आहे आणि ही बाब अतिशय आनंदाची आहे। जो खऱ्या अर्थानं बंजारा विरासत नावाने जो संग्रहालय त्या ठिकाणी बनवलेला आहे त्याचं लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि या निमित्तानं ते पावनभूमीचं दर्शनसुद्धा घेणार आहे, लोकांशी त्या ठिकाणी संवादसुद्धा साधणार आहे आणि याची तयारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पूर्णपणे प्रशासनाला सोबत घेऊन मी केलेली आहे। हा दौरा 26ला होता, परंतु प्रधानमंत्री कार्यालयाने हा दौरा आता 5ला केलेला आहे। 5 ऑक्टोबरला नवरात्रीच्या पर्वावर हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। बंजारा समाजातले लोक त्या कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे, काय सांगणार? 1 लाखापेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, कारण देशाचे प्रधानमंत्री येणार आहे, उत्साह आहे आणि जे बंजारा विरासत म्हणून वास्तू संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि अतिशय खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगताना बंजारा समाजाचा इतिहास, बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतर काय योगदान बंजारा समाजाने दिलेलं आहे हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते अप्रतिम या ठिकाणी हे वास्तू संग्रहालय बनलेलं आहे। या निमित्तानं विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार, कारण की बंजारा समाजाचे मोठे मतदार त्या भागामध्ये आहे। यवतमाळ असो, नांदेड असो, हिंगोली असो, बीड असो, पंतप्रधान बंजारा समाजाच्या काशीत येत आहे, त्याचा राजकीय अर्थ पण काढला जातो। आमचे धर्मगुरू संत डॉक्टर रामराव महाराज हे अनेक वेळा देशाचे प्रधानमंत्र्यांना भेटले आणि त्यांना नेहमी ते विनंती करायचे की एकदा तरी पोहरा देवीला तुम्ही या। आणि आता ही आमच्या सर्व बंजारा समाजाचे लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे की देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा पोहरा देवीला या ठिकाणी येत आहे आणि प्रत्येक बंजारा समाजाच्या लोकांना, कारण सेवालाल महाराज म्हटलं किंवा पोहरा देवी म्हटलं तर हे आमचं आस्थेचं मंदिर आहे आणि आस्था आणि भावना या ठिकाणी ठेवून प्रत्येक समाज या ठिकाणी उत्साहामध्ये आहे असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न माझा राजकीय प्रश्न आहे। विदर्भात 62 पैकी शिवसेना शिंदे गट किती जागा लढण्याच्या तयारीत? या ठिकाणी 62 पैकी जवळपास 24 जागेवर आम्ही मागणी केलेली आहे आणि 24 जागा आम्ही लढू असं मला वाटते। भाजप सोडतील जागा? नक्कीच आमची मागणी आहे, कारण आज त्या 24 मतदारसंघामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेनेचं त्याला आम्ही समजून सांगू। वेगवेगळ्या सर्वेमध्ये सुद्धा या 24 जागेवर शिवसेना विजयी होईल असं त्या ठिकाणी सर्वेमध्ये आलेलं आहे आणि म्हणून या 24 जागेवर युतीचा, महायुतीचा, शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल। भाऊ, 24 जागा तुमच्या शिंदे गटासाठी पॉझिटिव्ह आलेल्या आहे सर्वेमध्ये? नक्कीच 24 जागा आमच्या शिंदे गटासाठी पॉझिटिव्ह आले। प्रत्येक जिल्ह्यातल्या, विदर्भातल्या पूर्ण विदर्भातल्या पूर्ण 11 जिल्ह्यामध्ये। विदर्भातल्या 11 जिल्ह्यात 24 जागांवर दावा केलेला आहे शिवसेना शिंदे गटाने। कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन माटे, TUNE मराठी, नागपूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।